मित्रांनो, विचार करा, काय प्रसंग असेल तो. एका बाजूला माझा तुकोबा डोंगरावर डोळे मिटून हातात टार घेऊन भान हरपून नाचत होता, आणि दुसरीकडे त्याच्या स्वतःच्या घरात साक्षात माझा विठ्ठल, माझा साक्षात पंढरीनाथ तुकोबांचे रूप घेऊन लाकडं फोडत होता, पाण्याचे हंडे भरत होता. हा अचाट चमत्कार कसा झाला? आणि त्रैलोक्याचा मालक, ज्याच्या एका इशाऱ्यावर जग चालतं, तो देव एका भक्ताच्या घरात राब का राबत होता? मंडळी, भक्तीची ताकद काय असते ना, ती आजच्या या कथेतून आपल्याला समजणार आहे. माझ्या तुकोबांच्या आयुष्यातला हा अचाट चमत्कार कसा घडला हे आपण आता पाहणार आहोत. आणि हो, माऊली खूप मनापासून आणि मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि आपल्या या भक्तीच्या परिवारात कायमच जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि हो माऊली, जर तुम्ही तुकाराम महाराजांचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. पण मंडळी, हा चमत्कार घडण्याआधी माझ्या तुकोबांच्या घरात काय परिस्थिती होती हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ही कथा सुरू होते एका अत्यंत भीषण अशा संघर्षातून, एका अथांग वैराग्यातून आणि एका भयंकर गरिबीच्या खाईतून. विचार करा मंडळी, देहू गावातला तो वाडा. एक काळ असा होता की तुकाराम महाराजांचे घराणे हे गावातले सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराणे मानले जायचे. अहो, त्यांचे वारवडील महाजनकी चालवायचे. गावातील गोरगरिबांना अडचणीच्या वेळी कर्ज देणं, त्यांचा संसार उभा करणं हे त्यांच्या घराण्याचं काम होतं. कुणीही त्यांच्या दारावरून रिकाम्या हाताने परत जात नसे. ज्या घरात सोन्याचा धूर निघायचा, ज्या घरात धान्याची कोठारे भरलेली असायची, बघा ना मंडळी, त्याच तुकाराम शेठच्या घरात आज धान्याचा एक दाणाही उरला नव्हता. घरातली भांडी कुंडी रिकामी पडली होती. 18 विश्व दारिद्र्यानं तिथे थैमान घातलं होतं. कसं घडलं हे सगळं? मंडळी, नियतीचे खेळ मोठे विचित्र असतात. गावात दुर्गादेवीचा भयंकर दुष्काळ पडला. आकाशातून जणू आगीच्या ज्वाला बरसत होत्या. जमिनीला मोठ्या मोठ्या भेगा पडल्या होत्या. पवित्र इंद्रायणी नदी, जिच्या पात्रात कधी काळी खळखळणारं पाणी असायचं, ती इंद्रायणी आज कोरडी ठाक पडली होती. गावातली हिरवीगार झाडं करपून गेली होती. पाखरांचा चिवचिवाट थांबला होता. सगळीकडे फक्त एकच आक्रोश होता, अन्नाचा आणि पाण्याच्या थेंबाचा. याच भयंकर दुष्काळात तुकोबारायांनी आपले आईवडील गमावले. पाठचा भाऊ जग सोडून गेला. एवढंच नाही मंडळी, तर त्यांची पहिली पत्नी रुखुमाबाई आणि लाडका मुलगा संतू हे देखील या दुष्काळात अन्ना वाचून तडफडून मरण पावले. विचार करा मंडळी, ज्या बापाने आपल्या डोळ्यांसमोर आपला कोवळा पोरगा भुकेने तडफडून मरताना पाहिला असेल, त्याच्या हृदयाची काय अवस्था झाली असेल? या एका प्रसंगामुळे तुकोबारायांच्या मनावर असा आघात झाला की त्यांचा संसारावरून पूर्णपणे उडाला. त्यांना या जगाचं, या पैशाचं, या श्रीमंतीचं सगळं फोलपण कळून चुकलं. ज्या बापाने आपल्या अख्ख्या गावाची कर्जाची कागदपत्र इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली आणि गावाला कर्जमुक्त केलं, तो माझा तुकोबा आता पूर्णपणे विरक्त झाला होता. आणि माझे तुकोबा संसारातून लक्ष उडाल्यासारखे फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या भजनात मग्न असायचे. आता दुसरीकडे विचार करा जिजाई माऊलींचा. जिजाई म्हणजे पुण्याच्या आप्पाजी गुळवे यांची लाडकी लेक. एका श्रीमंत घरातली, लाडात वाढलेली मुलगी. अंगावर भरपूर दागदागिने, नेसायला भरजरी साड्या आणि खायला गोडधोड. अशी ही जिजाई जेव्हा तुकोबांची दुसरी पत्नी म्हणून देहूत आली, तेव्हा तिने अनेक स्वप्ने पाहिली होती. पण तिच्या नशिबात काय लिहून ठेवलं होतं? जेव्हा ती देहूत आली तेव्हा घराची राख रांगोळी झालेली होती. नवरा पूर्णपणे विरक्त झाला होता. त्याला संसाराची, पैशाची, लेकराबाळांची कोणतीही चिंता उरली नव्हती. जिजाई माऊली घराचा कणा, त्या रिकामी मडकी पुसून पुसून बघत होत्या. नवरा घरात लक्ष देत नाही. लेकरं भुकेनं व्याकुळ झाली होती. रडून रडून थकून गेली होती. त्यांच्या डोळ्यातले अश्रूही आता आटले होते. त्या लेकरांचे ते कोमेजलेले चेहरे, पोटात उसळलेला भुकेचा डोंब, आणि घरात चूल पेटवायला साधी लाकडाची एक धळपीही नव्हती. जरा विचार करा मंडळी, एका आईच्या हृदयावर
काय बीतत असेल हो. आपल्याच लेकरांना तडफडताना पाहून कुठल्या आईचा जीव तीळ तीळ तुटणार नाही. एक प्रसंग असा आला मंडळी, जिथे घरातलं सगळं बोलणं थांबलं, पोरांचं रडणं थांबलं. घरात एक भयान आणि मूक शांतता पसरली. आणि तिकडे दूर डोंगरावर माझे तुकोबा फक्त विठ्ठल नाम घेत उभे होते. डोळे मिटलेले, चेहऱ्यावर ना दुःख ना संताप, मुखात फक्त एकच नाम, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. विठ्ठल 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 म्हणूया, पांडुरंगाच्या नामे रमुया. जगाला वाटत होतं की हा तुकाराम संसारातून उठला, हा तुकाराम वेडा झाला. पण माझे तुकोबा आतून अधिकच गंभीर आणि देवाशी एकरूप होत होते. लेकरांच्या भुकेचा प्रश्न होता, बायकोचं काळीज रडत होतं, पण तरीही ओठांवरून पांडुरंगाचं नाव पुसलं जात नव्हतं. हे देवा, तूच करता आणि तूच करविता. या लेकरांची भूकही तुझीच आणि माझं हे वैराग्यही तुझंच. माझा पांडुरंग भक्तांना कधीच सोडत नाही, याची माझ्या तुकोबांना पूर्ण खात्री होती. तो परीक्षा घेतो, पण भक्ताचा हात कधीच सोडत नाही. अशी ती भयंकर काळ रात्र सरली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या कामांचा डोंगर जिजाईसमोर उभा राहिला. सूर्य अगदी डोक्यावर आला होता. उन्हाच्या झळा अंगाची लाही लाही करत होत्या. घरात अन्नाचा कण नव्हता. कुठून तरी शेजाऱ्या-पाजारांकडून जिजाईने थोडेफार ज्वारीचे दाणे आणले होते. आता त्याची भाकरी करायची होती, पण चूल पेटवायला घरात लाकूड नव्हतं. अंगणात कुणीतरी लाकडाचे मोठे मोठे ओंडके आणून टाकले होते, पण ते फोडायला घरात पुरुष माणूस नव्हता. रांजणात पाण्याचा एक थेंब नव्हता आणि इंद्रायणी नदीवरून पाणी आणायला जिजाईच्या अंगात त्राण उरलं नव्हतं. काय घडलं असेल बघा. सकाळची वेळ होती. लेकरांच्या पोटातील भुकेचा आगडोंब तिला शांत बसायला देत नव्हता. तिने कुऱ्हाड हातात घेतली आणि ती त्या लाकडांवर घाव घालू लागली. पण मंडळी, ते लाकूड अत्यंत टणक आणि जड होतं. जिजाईच्या त्या नाजूक आणि थकलेल्या हातांनी ते लाकूड काही केला तुटेना. कुऱ्हाडीचे घाव घालून घालून तिच्या हाताला मोठे मोठे फोड आले. त्या फोडातून रक्त वाहू लागलं. घामाने तिचं अंग थपथबून गेलं. अंगातली सगळी ताकद जणू शोषून घेतली होती. संतापाने, भुकेने आणि दुःखाने जिजाईच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. विचार करा मंडळी, एका बाजूला लेकरं उपाशी रडत आहेत आणि दुसरीकडे नवरा देवाच्या नादी लागून रानात टाळ वाजवत बसलेला आहे. समाजाची लोकं जाता येता टोमणे मारत आहेत. बघा बघा, हा मोठा सावकाराचा पोरगा आता कसा भिकारी झालाय आणि बायकोला कशी उन्हात राबवतोय. हे लोकांचे टोमणे ऐकून जिजाईच्या काळजावर जणू कुणीतरी मीठ चोळत होतं. जिजाई मनातल्या मनात देवाला आणि तुकोबांना लाखोली वाहत होती. ती आकाशाकडे बघून आक्रोश करत होती. कुठं गेलाय तो तुमचा काळा देव, ज्याने माझा संसार मोडला? काय दिलं त्या पांडुरंगाने तुम्हाला? अख्खं घर लुटून नेलं, लेकरांना उपाशी ठेवलं. आणि कुठे गेले थे, ज्यांना स्वतःच्या लेकरांची साधी काळजी नाही? दिवसभर फक्त विठ्ठल विठ्ठल करायचं आणि इकडे घरात माझ्या लेकरांचे हालहाल होतायत. माझ्या नशिबी हेच दुःख लिहिलंय का? बघा ना मंडळी, तो प्रसंग डोळ्यांसमोर उभा करा. अंगणात एकटी जिजाई रडत बसली आहे. कुऱ्हाड खाली पडली आहे. हाताला आलेले फोड आगाग करत आहेत आणि शरीरातली सगळी ताकद संपून गेली आहे. तिला वाटलं आता सगळं संपलं, आता कोणीही मदतीला येणार नाही. ती अक्षरशः हतबल होऊन त्या लाकडांच्या ओंडक्यावर डोकं ठेवून ओक्साबोक्शी रडू लागली. तिचा तो आक्रोश, तिची ती वेदना जणू थेट वैकुंठापर्यंत पोहोचत होती. आता भक्तीची ताकद बघा मंडळी. जेव्हा भक्ताच्या घरातला माणूस असा हतबल होतो, जेव्हा भक्ताच्या कुटुंबावर अशी वेळ येते, तेव्हा माझा पांडुरंग शांत कसा बसेल? अहो, देव भक्ताची परीक्षा पाहतो, पण भक्ताच्या कुटुंबाला कधीच वाऱ्यावर सोडत नाही. तिकडे वैकुंठात साक्षात विठ्ठलाचे आसन हलू लागले. रुक्माईने विचारले, देवा, काय झालं? तुम्ही असे अस्वस्थ का आहात? तेव्हा माझा सावळा हरी म्हणाला, अगं रुक्मिणी, माझा तुका तिथे भंडारा डोंगरावर माझ्या ध्यानात मग्न आहे. त्याला देहभान राहिलेलं नाही. पण इकडे त्याच्या घरात त्याची जिजाई रडून रडून अर्धमेली झाली आहे. लेकरांच्या भुकेसाठी ती लाकडं फोडते आणि तिचे हात रक्ताळले आहेत. मला हे पाहवत नाहीये.
माझ्या भक्ताच्या संसाराची जबाबदारी आता माझी आहे. आणि अचानक वाड्याच्या उंबरठ्यावर एक सावली उभी राहिली. जिजाईने अश्रू पुसत मान वर करून पाहिलं. अंगावर तेच साधं धोतर, डोक्याला तीच पगडी, खांद्यावर घोमडी, गळ्यात तुळशीची माळ आणि चेहऱ्यावर एक अत्यंत शांत, लोभस आणि तेजस्वी हास्य. साक्षात तुकाराम महाराज दारात उभे होते. पण जगाला आणि जिजाईला वाटत होतं की तो तुकाराम आहे, पण त्यांच्या अंतःकरणात तर साक्षात पंढरपूर उभं होतं. अहो, तो तुकाराम नव्हताच. तो तर साक्षात माझा सावळा हरी, माझा पांडुरंग तुकोबांचं रूप घेऊन आला होता. तो साक्षात परमेश्वर होता, ज्याने आपल्या भक्ताची लाज राखण्यासाठी, त्याच्या पत्नीचे कष्ट हलके करण्यासाठी माणसाचा वेश धारण केला होता. आणि दारात नवऱ्याला बघून जिजाईचा राग अनावर झाला. ती आधीच संतापाने जळत होती. त्यात नवऱ्याला एवढ्या शांतपणे दारात उभं राहिलेलं बघून तिच्या रागाचा पाराच चढला. ती तारकन उठली आणि मोठ्याने ओरडली, आलात का फिरून? काय रे, आता आठवण आली का घराची? घरात पाण्याचा थेंब नाही, चूल पेटवायला लाकूड नाही, लेकरं भुकेनी तडफडतायत आणि तुम्ही गावात टाळ कुटत फिरताय. काय करायचं या संसाराचं? ही लाकडं कोण फोडणार? पाणी कोण भरणार? तो तुमचा पंढरपूरचा काळा विठ्ठल येणार आहे का लाकडं फोडायला? त्याला काय तुमची पडलीये? तुम्हीच वेड्यासारखे त्याच्या मागे धावताय. काय घडलं असेल बघा. जिजाई अद्वा बोलत होती. ती देवालाही शिव्या शाप देत होती. एक सामान्य माणूस असता तर त्याने लगेच उलट उत्तर दिलं असतं, भांडण केलं असतं, बायकोच्या अंगावर धावून गेला असता. पण मंडळी, देव ते देवच असतात हो. ज्ञानाची, अद्वैताची आणि क्षमेची उंची काय असते ते माझ्या पांडुरंगाकडून शिकावं. जेव्हा जिजाई ओरडत होती, देवाला दोष देत होती, तेव्हा देवाने एक शब्दही काढला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे ते गोड हास्य किंचितही कमी झाले नाही. उलट त्यांनी दोन्ही हात जोडले, जणू काही ते जिजाईची क्षमाच मागत होते. आणि अत्यंत शांतपणे त्यांनी खाली पडलेली कुऱ्हाड हातात घेतली. एक प्रसंग असा आला मंडळी, जिथे वेळेचक्र जणू थांबलं. सगळा गोंधळ शांत झाला. देवाने हातावर थुंकी उडवली आणि लाकडांवर घाव घालायला सुरुवात केली. सपासप कुऱ्हाड चालत होती. विचार करा मंडळी, हा प्रसंग किती अफाट आहे. त्रैलोक्याचा मालक, ज्याच्या एका इशाऱ्यावर ब्रह्मांड हलतं, ज्याच्या हातामध्ये सुदर्शन चक्र शोभून दिसतं, ज्या हातांनी या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, तो आज एका साध्या कुणब्याच्या अंगणात लाकडं फोडत होता. घामाच्या धारा अंगावरून वाहत होत्या. लाकडाचे तुकडे एका फटक्यात वेगळे होत होते. जणू काही तो देव लाकडं फोडत नव्हता, तर आपल्या भक्ताच्या संसारातील दुःख आणि गरिबी फोडून काढत होता. जिजाई अत्यंत आश्चर्याने हे सगळं पाहत होती. तिला नवल वाटलं, आज हे एवढी शांत कसे? मी एवढं बोलले, एवढ्या शिव्या दिल्या, तरी उलट उत्तर नाही, काही नाही. आणि एवढ्या जोराने आणि वेगाने काम कसं करतायत? एरवी तर यांच्या हातून साधं एक लाकूड तुटत नाही, आणि आज एवढे मोठे ओंडके कसे काय पटापट फोडत आहेत? बघता बघता अवघ्या काही क्षणात अंगणातल्या सर्व लाकडांचा दिगारा लागला. देवाने ती सगळी लाकडं अत्यंत व्यवस्थितपणे चुलीपाशी नेऊन रचून ठेवली. त्यानंतर पांडुरंगाने घरातले पाण्याचे मोठे आणि जड हंडे उचलले. तो रखरखत्या उन्हात अनवाणी पायांनी इंद्रायणीच्या डोहाकडे निघाला. ज्या इंद्रायणी नदीला तुकोबांच्या भक्तीचा स्पर्श झाला होता, ती नदी आज साक्षात देवाला आपल्या तीरावर बघून धन्य झाली असेल. देवाने एकट्याने ते पाण्याचे हंडे वाहून आणले. घरातले सगळे रांजण मडकी पाण्याने काठोकाठ भरून दिली. जिजाई अत्यंत प्रेमाने आणि आश्चर्याने हे सगळं पाहत होती. तिला वाटलं, चला, आज माणसाने घरातलं सगळं काम केलं. आज कुठेतरी यांच्या मनात माझ्याबद्दल आणि लेकरांबद्दल दया निर्माण झाली. आज यांना संसाराची काळजी वाटली. दिवसभर तो तुकाराम काम करत होता आणि जिजाई त्या देवाला पाहत होती. पाहता पाहता सगळी कामं उरकली. देवाने अंगण लख्ख झाडून काढलं, लाकडं रचून ठेवली, पाणी भरलं, आणि हे सगळं झाल्यावर तो तुकाराम जिजाईकडे बघून गोड हसला. त्या हास्यात संपूर्ण जगाची माया दडली होती. आणि जसा आला तसाच निमूटपणे तो वाड्याबाहेर निघून गेला.
त्याने जिजाईकडे जेवणाची किंवा पाण्याची कोणतीही अपेक्षा केली नाही. तो आला, भक्ताचं काम केलं आणि निघून गेला. मंडळी, आता खरी परीक्षा सुरू होणार होती. जिजाई सुखावली होती. तिच्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं होतं. तिने पेटलेल्या चुलीवर भाकरी थापायला सुरुवात केली. चुलीच्या उजेरात तिचा चेहरा उजळून निघाला होता. लेकरांना आज पोटभर खायला मिळेल या आनंदात ती होती. आणि तेवढ्यात वाड्याच्या दारात पुन्हा एकदा कुणाची तरी पावलं वाजली. जिजे, अगं जिजे, खूप तहान लागलीये ग. उन्हाने घसा कोरडा पडलाय. जरा पाण्याचा तांब्या दे पाहू. असा दमलेला, थकलेला आवाज आला. जिजाईने बाहेर येऊन पाहिलं आणि बघा ना मंडळी, ती थबकलीच. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर माझे खरे तुकोबा उभे होते. अंगावर धूळ उडालेली, रखरखत्या उन्हाने चेहरा पूर्णपणे रापलेला, हातात टाळ आणि पायात चप्पल नाही. जिजाईच्या डोक्यात संतापाची पुन्हा एकदा तिडीक गेली. रागाने तिचे डोळे लाल बुंद झाले. ती हातातलं काम सोडून बाहेर आली आणि मोठ्याने ओरडली. आता काय नवीन नाटक करताय? आत्ताच तर तुम्ही सगळी लाकडं फोडली, नदीवरून खेट्या मारून पाणी भरलं, काम करून गेलात, आणि आता लगेच असे दमल्यासारखे जणू काही खूप लांबून आलात असं नाटक करून पुन्हा आलात? तुम्हाला काय वाटलं, मी काय वेडी आहे इथं? मला मूर्ख समजताय का? विचार करा मंडळी. जो माणूस सकाळपासून देवाच्या भजनात भंडारा डोंगरावर तल्लीन होता, ज्याला जगाचं काहीच भान नव्हतं, त्याच्यावर काय प्रसंग ओढवला? तो गोंधळून गेला. पण माझे तुकोबा किती शांत. ते अत्यंत शांतपणे म्हणाले, अगं जिजे, काय बोलतीयस तू? मी तर सकाळपासून भंडारा डोंगरावर माझ्या विठ्ठलाच्या नामात दंग होतो. आत्ताच तर मी गावातून आलोय. मी कुठे लाकडं फोडली? मी कुठे पाणी भरलं? मी तर आत्ताच घरात पाऊल ठेवतोय. हे ऐकल्यावर तर जिजाई अवाक झाली. तिचं डोकं सुन्न झालं. तिने अंगणात पाहिलं. लाकडं व्यवस्थित रचलेली, रांजण पाण्याने काठोकाठ भरलेले. तुकोबांनी ते सगळं दृश्य पाहिलं आणि एकाच क्षणात त्यांच्या ज्ञानचक्षूंना सगळा उलगडा झाला. डोक्याला मुंडासे बांधलेले पंचमंडळी जमली होती तसा हा प्रसंग नव्हता. हा तर साक्षात ईश्वरी साक्षात्कार होता.